हे गाईज, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपण शेतामध्ये आलो आहे आणि शेतामध्ये आल्यानंतर थोडंसं आपल्याला इथं काम होतं, ते काम करून थोडं जे आपण ऊस लागवड केलेली आहे त्याचा आढावा घेऊया. कारण की ऊसाची रोपं व्यवस्थित चिटकले आहेत, त्यांना पाणी चालू होतं. तर कशा पद्धतीने त्यांचं काय आहे ते थोडंसं आपण आढावा घेऊया. त्याच्या आधी सुंदर असा रस्ता आहे. इकडं द्राक्षाची बाग आहे, इकडं रिकामा रान आहे, जे की थोड्या दिवसामध्ये यूजमध्ये येईलच. हे सध्या उन्हामध्ये तळत आहे, नांगरून आणि रोटरून व्यवस्थित केलेलं आहे. बाकी तुम्हाला डिफरन्स दिसत असेल. आता कांदा किती चांगल्या पद्धतीने दिसतो आपल्याला, कारण की सुरुवातीला बघितलं तर एकदम पातळ वाटत होता. आणि विस्कटलेल्या कांद्याचा तोच प्रॉब्लेम असतो, सुरुवातीला तर डोळ्यामध्ये भरत नाही, पण जसं जसं त्याचं साईज दिवस वाढतील तर तो एकदम चांगला दिसतो. आणि आता बघू शकता हिरवागार दिसतोय, जे की त्याच्यावरती आपण स्प्रे पण घेतलेला आहे, दही आणि अंडे मिक्स करून. त्याच्यावरचा व्हिडिओ आहे, तुम्ही पाहिला नसेल तर यूट्यूबवरती जाऊन पाहू शकता. आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा. आपला जोडीदार मोती मोती एकदम सतर्क असतो, टेन्शनमध्ये एकदम पूर्ण ह्याला चक्कर मारणार आणि नंतर आपल्या बेस कॅम्पला जाऊन रात्री झोपणार. इमानदार आहे. बरं ठीक आहे, इकडे बघू शकते कांदा आता ठीक मोठा होतोय आणि हे जे बेसिक स्प्रे आहेत ते झालेले आहेत. तर इकडं आपला ऊस आहे, थोडंच आपण चालत जाऊया. आणि शेतामध्ये वॉर्मअप खूप होतं, वॉर्मअप म्हणण्यापेक्षा चालणं खूप होतं. एक प्रकारे चांगलं आहे, कारण की जिममध्ये जे वॉर्मअप करावं लागतं, जे बाकीचं रनिंग असेल ते थोडंसं कमी होतं याच्यामुळं. बाकी मग आता बघू शकता ऊस विजिबल आहे आपल्या डोळ्याला. तर काही आपण आहे ऊसाच्या प्लॉटमध्ये आणि थोडंसं निगराणी करत होतो की ऊसाची व्यवस्थित रोपं आलेत का नाही. तर निगराणी करत असताना इथं बघू शकताय 2 रोपं लावलेले आहेत. हे बघू शकता इथं सिंगलच आहे, बाकी सगळीकडे सिंगल आहेत, पण इथं 2 का लावलेत. तर याचं कारण असं की इथं बघू शकता हे जे रोप लावलेलं आहे आपण ते येईल का नाही ह्याची गॅरंटी कमी आहे. कारण की ह्याचा जो शेंडा आहे, एक मिनटं, शेंडा आहे हा, तो थोडा पिवळसर दिसतोय, हिरवा नाही आहे. तर ह्याची गॅरंटी कमी आहे. त्याच्यामुळे त्याच्या शेजारी लगेच आपण इथं हे दुसरं ऊसाचं रोप लावून घेतलेलं आहे. आणि हे हिरवं आहे, हे फुटण्याचे चान्सेस जास्त आहेत, पण ह्याचं चान्सेस थोडेसे कमी वाटत आहेत, जे की तुम्हाला दिसत असतील. त्याच्यामुळे ह्याच्या शेजारी आपण लगेच हे लावून घेतलेलं आहे. जर दोन्ही पण आले तर ठीक आहे, नो प्रॉब्लेम. थोडंसं फुटवं त्यांचे दाट होतील, पण हे जर वाया गेलं तर पुन्हा मागून लावलं तर ते मॅच होणार नाही. त्याच्यासाठी हे आत्ताच आपण त्यासोबत लावून घेतलेलं आहे. त्याचबरोबर बाकीचे रोप जे आहेत ते चांगल्या पद्धतीनं फुटतात, जे की काही असे दिसत असतील हे वाळायला लागलेले, पण हे काही प्रॉब्लेम नाही. थोडेसे त्याचे मुळी जे आहे ते जमिनीमध्ये काय म्हणतात त्याला, जमिनीमध्ये त्याची वाढ चांगली होईपर्यंत, नवीन मुळ्या फुटेपर्यंत हे असं होतं. त्याच्यामुळे सुरुवातीला ठीक आहे, पण खालून जे पाला येणार आहे तो चांगल्या पद्धतीने येतो नंतर. बाकी म्हटलं तर ओव्हरऑल चांगल्या पद्धतीने उगवतोय. आता इथलं एक रोप खाल्लेलं आहे, बघू शकता तुम्ही, जे ससे असतात. बाकी ससेच खातात, दुसरं काही नाही. आणि रेप पण कोडतरतात ते. तर आपल्याला इथं एक रोप लावून घ्यावं लागणार आहे. ठीक आहे, आपण एक निशाणी लक्षात ठेवूया इथं, जे की आपल्या दुसऱ्या कांद्याच्या प्लॉटमध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9व्या लाईनमध्ये हे रोप. इथं जरा थोडंसं निशाणी करू आपण. तर ठीक आहे, त्याच्यामुळं शेतामध्ये फिरणं खूप महत्त्वाचं असतं. आपल्याला समजतं की आपण लावलेलं पीक व्यवस्थित आले की नाही, नाहीतर मग तुटाळ पडते, जे की मध्ये जास्त गॅप दिसतो. आता हे तुटाळ पडू नये म्हणून अशी काळजी घेतलेली आहे, पण एखाद्या दुसऱ्या ठिकाणी ते राहून जातं. तर बघू शकता इथलं 2 रोपं लावून घेतलेले आहेत आपण. बाकी काय प्रॉब्लेम होतो समजत नाही. इथं पण सेम तसं झालेलं आहे, बघू शकताय. माझ्या मते हे कोणतरी खाते, बघू शकता, असं तरी तुटणार नाही ते. आणि 100% ससाच आहे हा, कारण की मी ऐकलं होतं की सशानं खाल्लेलं आहे. तर हा मोठा प्रॉब्लेम आहे. मग जर असं होत असेल तर त्याचा बंदोबस्त करावा लागेल. बंदोबस्त करण्यासाठी हे दोघं कशाला आहेत. आणि त्यासाठी मागचा ब्लॅक पॅन्थर चोकी असलं पळतो ना, मग त्याच्या तावडीत सापडला की सोडत नाही. त्यासाठी एकदम दिसण्यासाठी एकदम वाळला आहे, त्याच्याकडे बघून मन भरत नाही. पण जेव्हा तो पळतो ना, असं स्प्रिंग सारखं हरणासारखं उड्या मारतो. त्यासाठी त्याला थोडंसं इथं बांधावं लागेल.
तरच मग काहीतरी होईल, नाहीतर असं जर नुकसान होत असेल तर काही उपयोग नाही. थोडंसं रोपाला माती लावून देऊया आपण. बाकी थोडंसं फिरावं लागतं काहीच, बघू शकता फिरल्यामुळं किती आपल्याला माहिती झाली की बाबा काहीतरी प्रॉब्लेम आहे आपल्या शेतामध्ये, जे की रोपं कोणतरी खाते. सेम इथं पण झालेलं आहे, बघू शकते. इथं निशाणी पण दिसत नाही पायाची जसं तर म्हटलं तर, पण असंही वजन किती असतं त्याचं इथं बघू शकते. प्रमाण थोडं जास्त वाटायला लागलं मला काहीच आता, कारण की पहिल्यांदा एक दिसलं तिथं, त्याच्यानंतर त्या शेजारी लाईन सोडून दिली की त्या शेजारच्या लाईनमध्ये एक इकडंच दिसते, कारण इकडे तर नाही आहे. इकडं जर अशी नजर फिरवली तर रोपं चांगली दिसतात. तुम्ही पण नजर फिरवून बघू शकता एकदा. आणि सरीतलं अंतर 5 फूट आहे आपल्या, आणि जे 2 रोपांमधलं अंतर आहे ते 1.5 फूट सोडलेलं आहे आपण. त्याच्या मापाप्रमाणे आपण हे ऊसाची रोपं लावून घेतलेले आहेत, आणि हे ट्रॅक्टरनं सरी सोडलेलं आहे आपण. आणि टोटली ड्रीपवरती आपण याचं नियोजन केलेलं आहे, कारण पाण्याचं मॅनेजमेंट करणं महत्त्वाचं आहे. कारण की आपली द्राक्षाची बाग असेल, त्याचबरोबर सीताफळाची असेल, आणि आपली आंब्याची असेल, त्याला पाणी पूर्ण तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यासाठी हे आपण ड्रीपवरती केलेलं आहे. समोर तुम्हाला दिसत असेल आपले गुलाबबाई आहेत, जे की हरभऱ्याला पाणी सोडलेलं थोडंसं चेक करतात. जे की एखादी दुसरी लाईन आहे ती तेवढी भिजायची राहिली होती ऊसाच्या ह्याच्यामुळं, तर त्याला पाणी सोडून घेतलेलं आहे आपण. बाकी ह्या तुकड्यामध्ये बघितलं तर ऊस एकदम चांगला आलेला आहे, तुम्हाला दिसत असेल, हे बघू शकताय. तिकडं थोडंसं त्या कोपऱ्यामध्ये प्रॉब्लेम होता. बाकी ओव्हरऑल इकडे बघितलं तर सगळी रोपं चांगली आहेत, आणि सगळी चांगली चिटकलेली आहेत, आणि सशानं पण खाल्लेले नाही आहेत कोणतीच. तर गुलाबबाई थोडंसं चेक करताय ड्रिपची लाईन. काय करताय तुम्ही? का हरभऱ्याला पाणी सोडलेलं? पाणी सोडलंय काय? हा, लास्ट पाणी होतं, पण हे ड्रिप आहे, एक ड्रिप निघाली होती. हां हां, एक लाईन राहते तसंच राहते, पण हे चेंज केलं सकाळी दोन्ही भिजावं म्हणून. हां हां हां, लास्ट जायचं पाणी सोडायचं. बरं बरं बरं. तर थोडंसं एक लाईनमध्ये प्रॉब्लेम होता, तो ठीक केलेला आहे. बाकी गुलाबबाईच्या म्हणण्याप्रमाणे ससा आणि कोणता तरी किडा आहे जो की आपला ऊस खातोय, तर त्याचा शोध आपल्याला घ्यायला पाहिजे आता. कारण की आपण फिरतोच इथं, पण दिवसा तर दिसत नाही माझ्या, ते रात्री येत असेल तो किडा. दिवसा तरी आता एवढं फिरलो तरी कुठं दिसलेलं नाही आहे. इथं बघू शकता हे जे नवे निघल्यामुळे इथं बघू शकता प्रेशरनं कसं झालेलं आहे, मुरमुरते आलेला आहे आपल्या जमिनीतला. आणि आपली जमीन आहे काळी पण आहे प्लस मुरमाड आहे, त्याच्यामुळं पावसाळ्यामध्ये तिकडे जास्त काळी आहे, इकडे थोडीशी मिक्स मुरमाड आहे. आणि एक 4-5 फूटवरती माती असेल, त्याच्या खाली पूर्ण टोटली मुरुमच आहे. त्याच्यामुळं पावसाळ्यात सुद्धा आपल्या बागेला काही प्रॉब्लेम होत नाही. आणि स्लोप दिलेला आहे, आपण बघू शकता बाग अशी तिरकी आहे, थोडीशी डाऊन आहे इकडं अशी, त्याच्यामुळे जे पाणी आहे ते सगळं खाली वाहून जातं. आणि त्याच्या साईडला एक देवीचं मंदिर आहे आपलं, तिथं एक तळं केलेलं आहे, म्हणजे ऑलरेडी आहे, त्या तळ्यामध्ये सगळं पाणी हे वाहून जातं. जेव्हा आधी शेतामध्ये यायचो ना, थोडंसं लहान असताना, माझ्या मते 4वी-5वी मध्ये असताना, हरणाचे कळप एवढे होते ना, एक 40, 50, 60, 100 हरिण एक साथ फिरायचे असं इथं दिसायचे फिरताना. पण ते आत्ता बोटावर मोजणे इतके पण दिसत नाहीत. म्हणजे किती प्रमाण वाढले शिकारीचं, अवघड आहे ना हे असं मारतात. आता काल मी घरी जात असताना वाटेमध्ये 4-5 जण होते पोरच, दगड मारून ते पक्षी मारत होते. तर त्याच्या हातात पिशवी होती. मी त्याला म्हटलं पिशवीत काय दाखव, ते मला कळलं होतं त्याच्यात काय आहे, पण मी बघू म्हटले दाखवतात का. मग त्यांनी म्हटले दाखवायला थोडं हे केलं, म्हणजे दाखव जरा जोरात बोलल्यानंतर त्यानं दाखवलं. तर आतमध्ये खारुताई होत्या, कबूतर होती, आणि बाकी पक्ष्यांची पिल्लं होती. आयला म्हणले काय हे, काय खाते ते, म्हणजे ते किती निरागस असते खारुताई, तर इकडून तिकडे पळत असते आणि तिला मारते दगड मारून. वाईट वाटते, पण आता काय प्रत्येकाचं वेगवेगळं असतात, आपण ही काही करू शकत नाही. सांगायचं काम करतो, पण ते थोडीच ऐकणार आहेत आपले. एवढंच हे वाटत असलं तर त्यांनी मारली नसती पिल्ली. पण असो, बघू शकता हे एक
इथं आपण निशाण केलेलं आहे. इथून इकडे थोडासा प्रॉब्लेम आहे, ते आपण जे रोपं शिल्लक आहेत आपले तिथं आपण लावून घेऊया. शिल्लक असण्याचा हेच फायदा आहे, जर तुटाळ पडली तर ते आपण साधून घेऊ शकतो, म्हणजे लावून घेऊ शकतो. जर आपण एकदम मोजून रोपं आणली तर पुन्हा मग ते जर असं रोपं खराब झाली तर पुन्हा नर्सरीतनं ऑर्डर द्यावं लागते. त्यापेक्षा लागणार आहे त्यापेक्षा 100-200 जास्त सांगायचे आपण. तिसऱ्या पार्टचा स्क्रिप्ट जी आहे ती तयार झालेली आहे गाईज, आणि ती लवकरच मी बनवायला घेतोय. आणि येत्या 1-2 दिवसामध्ये त्याला मी शूट करत आहे, जे की दोन्ही पात्र मीच करत आहे. आबाचा असेल, रवीचा असेल. रवी म्हणजे एक शिकलेला मुलगा आहे आणि आबा म्हणजे त्याचे आजोबा, जे की खूप काळापासून शेती करत आलेले आहेत आणि ते त्याला समजावून सांगत आहेत. असं थोडंसं आहे काहीतरी. तुम्ही यूट्यूबवरती पाहाल, जर तुम्ही इंस्टाग्राम वापरत नसाल, असं क्वचितच असतील जे की इंस्टाग्राम यूज करत नसतील, कारण की आज बरेच जण सोशल मीडियावरती आहेत. त्याच्यामुळे आणि सोशल मीडियाचा वापर म्हटलं तर खूप सोशल मीडियाचा वापर बघितला तसा तर चांगल्या पद्धतीने पण आपल्याला करता येतो. पण आजकालची पिढी बघितली तर ते चांगला करण्याऐवजी वाईट मार्ग त्याचा यूज करायला लागलेत. हे एक वाईट गोष्ट आहे, पण असो, आपण काही करू शकत नाही. आपण त्याचा चांगला यूज करायचा, विषय संपला. द्राक्ष दिसत असतील, आय होप आता दिसत असतील, बघू शकता तुम्ही. तर आता तुम्हाला मी एक उदाहरण दाखवतो. हे द्राक्षाचं घड आहे, थोडंसं भुरे आलेलं आहे, इथं बघू शकता तुम्ही. हे कंट्रोल होत नाही, याला ह्या साईडनं थोडंसं स्प्रे बसायला प्रॉब्लेम असल्यामुळं हे झालेलं आहे. बाकी आतमध्ये बघितलं तर आतमध्ये काही प्रॉब्लेम नाही. थोडंसं हात पुसून घेतो मी, उगीच प्रॉब्लेम नको. हे जे असले घड आहेत ना ते नको, एवढं दाट आपल्याला चालत नाही. ह्याला खूप विरळ करून घ्यावं लागतं, मोजून मनी ठेवावं लागतात, जे की यावर्षी आपण बेदाना करायचं असल्यामुळे थोडंसं दुर्लक्ष केलेलं आहे. दरवर्षी आपण तसं करत नाही. पण घडाची साईज बघितली तर मोठी आहे, पण फक्त मोठी असून चालत नाही. ह्याला साईज मनी जे आहेत ते मोजून ठेवावं लागतात. साईज त्याची पण मोजून ठेवावं लागते. उगीच किती पण वाढवून आणि किती पण क्वांटिटी त्याच्यावर ठेवून चालत नाही. क्वालिटी मॅटर करते, पण जर जेव्हा आपण त्याची मार्केटिंग करत असतो तेव्हा ती मॅटर करते. एवढं जर दाट घड असेल तर ह्याच्यामध्ये रोगराईचं प्रमाण वाढतं आणि पाऊस येऊन फ्युचर पडला त्याच्या पिकण्याच्या टाईमला, साखर उतरण्याच्या टाईमला, तर तो खूप प्रॉब्लेम येतो आपल्याला. त्याच्यामुळं जेवढं आपण घड पातळ ठेवू शकू, ॲज एक्झाम्पल तुम्हाला दाखवतो मी. जर असा घड असेल मोठं झाल्यावर पण तर खूप चांगला आहे. ह्याच्यात रोगराईचं प्रमाण राहत नाही, कारण की जो स्प्रे आहे तो प्रॉपरली ह्याच्या देठापर्यंत जातोय. आणि आता हा जर बघितला तर हा खूप दाट आहे, तर ह्याच्यामध्ये जाण्यासाठी थोडासा प्रॉब्लेम येतो. त्याच्यामुळं जेवढा घड आपल्याला पातळ ठेवता येईल तेवढा ठेवलेला चांगला असतो. तर गाईज बाकी थोडासा आढावा घ्यायचा होता, तो झालेला आहे. आणि आपल्याला फोकस मार्केटिंगवरती करायचं आहे, ते आपण नक्कीच करू आणि त्याच्यावरचं काम आपलं चालूच आहे. तर त्याच्या आधी बघू शकता हे बागे शेजारी चक्कूचं झाड आहे आणि फ्रेशली हार्वेस्टेड चिकू कोणाला म्हणतात विराट कोहलीला, त्याचं टोपण नाव आहे चिकू. तर ते चिकू आपण तोडलेले आहेत. तर घरी जाऊन त्याला मस्त पिकू घालूया, पिकल्यानंतर मस्त त्याचा आस्वाद घेऊया. आणि एकदम फ्रेशली आहेत, बघू शकता समोर. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे. तुमचे काही सजेशन असतील, काही प्रश्न असतील कमेंटमध्ये किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्ही अवश्य करू शकता. तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू. बाकीचं थोडंसं काम आहे ते आता कंप्लीट करून घेऊया आपण.